नमस्कार मित्रांनो, मेमरी बाईटमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहस्र स्वागत आहे. आपण अँड्रॉइड ॲप्लिकेशन डेव्हलपमेंटचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पार्ट्स पाहत आहोत आणि त्याच्यापैकी आपला पार्ट 1 आणि 2 अपलोड झाले आहेत आणि त्याच्यापैकी आपला पार्ट 3 हा व्हिडिओ आहे आणि त्याच्यापैकी आपला पहिला क्वेश्चन्स इंटेंट. व्हॉट इज इंटेंट आणि याचे टाईप्स एक्सप्लेन करावं. इंटेंट काय आहे आपण ते समजून घेऊ. ते एक मेसेजिंग ऑब्जेक्टिव्ह जे की एखादी रिक्वेस्टला ॲक्शन करतं फ्रॉम अनदर ॲप. म्हणजेच जे पण दुसऱ्या ॲपमध्ये काही ॲक्टिव्हिटी ओपन होणार आहे ती ही कॉल करतं. क्लिअर करून सांगतो, परत सांगतो. म्हणजे समजा व्हॉट्सअपमध्ये एक लिंक आहे, ती लिंक आपण क्लिक केली तर काय होईल, ती लिंक व्हॉट्सअपमध्ये थोडी ओपन होईल. ती लिंक ओपन होईल एका क्रोममध्ये, ब्राउझरमध्ये. ठीक आहे, आपण ब्राउझरच म्हणू. मग ती लिंक ओपन होईल कुठं, ब्राउझरमध्ये, क्रोममध्ये ओपन होईल. म्हणजे काय झालं की ही लिंक दुसऱ्या अनदर ॲपमध्ये ओपन झाली. म्हणजे काय झालं की रिक्वेस्ट पाठवली गेली त्या ॲपला की ही जी ॲक्टिव्हिटी आहे ती तुमच्या इथं म्हणजे या ॲपमध्ये रन करायची बुवा. ही झालं इंटेंट. म्हणजे एक मेसेजिंग ऑब्जेक्ट आहे जो की रिक्वेस्ट ॲक्शन करतो फ्रॉम अनदर ॲप कंपोनेंट. इट इज वे टू कम्युनिकेट डिफरंट ॲप्स. म्हणजेच दुसऱ्या ॲपमधून वेगवेगळ्या ॲपमधून ते कम्युनिकेट करण्याचं काम करत असतं. जसं समजा आता एक लिंक ओपन केली तर लिंक ओपन केल्यानंतर आपल्याला म्हणजे लिंक ओपन केली डायरेक्ट ती क्रोममध्ये ओपन होईल, बरोबर. पण एखादी आपण PDF ओपन करायची म्हटली, PDF जेव्हा आपण ओपन करायची म्हटली तर आपल्याला खाली ऑप्शन दिसतात आणि ऑप्शन दिसतात काय की तुम्हाला ही PDF गुगल ड्राईव्हमध्ये ओपन करायची आहे का दुसऱ्या ॲप्समध्ये ओपन करायची. हे ऑप्शन दिसतात. म्हणजे त्या मोबाईलला किंवा त्या ॲपला माहीत राहत नाही की ही ॲक्टिव्हिटी, ही PDF कोणत्या ॲप्लिकेशनमध्ये ओपन करायची. म्हणजेच टार्गेट डिफाईंड नसतो. आणि जेव्हा टार्गेट डिफाईंड नसतो तेव्हा त्याला इम्प्लिसिट इंटेंट म्हणतात. जेव्हा टार्गेट डिफाईंड नसतो तेव्हा त्याला इम्प्लिसिट इंटेंट म्हणतात. आणि जेव्हा टार्गेट डिफाईंड नसतो, तुम्ही PDFवर क्लिक केलं, डायरेक्ट गुगल ड्राईव्हमध्ये ओपन झालं. म्हणजे त्याला आधीच माहीत होतं की कोणती पण PDF असतो ती डायरेक्ट गुगल ड्राईव्हमध्ये ओपन करायची. म्हणजेच टार्गेट माहिती होतं. त्याला एक्सप्लिसिट इंटेंट असं म्हणतात. एक्सप्लिसिट इंटेंट म्हणजे काय की त्याला टार्गेट माहिती असतो. हे मोस्टली यूज आहे आणि ते विच ॲक्टिव्हिटी स्टार्ट म्हणजे जी पण ॲक्टिव्हिटी असते ती डायरेक्टली स्टार्ट होऊन जाते. त्याचं खाली एक्झाम्पल दिलं आहे ते तुम्ही पाहू शकता पुस्तकात. नंतर इम्प्लिसिट आणि एक्सप्लिसिट. इम्प्लिसिट म्हणजेच त्याच्यामध्ये टार्गेट माहिती नसतो आणि जनरल ॲक्शन्स म्हणजे काही मोस्टली नाही यूज होत पण ते कमीत कमी यूज होतं. आणि नंतर एखादी ॲक्शन परफॉर्म करायची बहुत दुसऱ्या ॲपमध्ये तेव्हा ते यूज होत असतं. त्याचं खाली एक्झाम्पल पण दिलं आहे, तुम्ही ते पुस्तकात पाहू शकतात. नंतर ॲक्टिव्हिटी काय असते. ॲक्टिव्हिटी ही अशी एक ॲक्टिव्हिटी बुवा म्हणजे आपण म्हणू शकतो ते एक प्रोसेस आहे बुवा जी की रिप्रेझेंट करते एक सिंगल स्क्रीनला. समजा एक वेब पेज आहे आणि त्या वेब पेजवरती तुमचं लॉग इन इथं दिलं आहे, तुमचं युजर नेम, पासवर्ड टाकायचं आणि लॉग इनचं बटन असं दिलं आहे. समजा हे इन्फॉर्मेशन तिथे दिली म्हणजे काय झाली, ही पूर्ण एक ॲक्टिव्हिटीज झाली. ही एक ॲक्टिव्हिटी. मग ती ॲक्टिव्हिटी काय करते ॲक्टिव्हिटीचं तर ॲक्टिव्हिटी ही पूर्ण याला काय म्हणणार ॲक्टिव्हिटी म्हणणार. नंतर ईच ॲक्टिव्हिटी इज सब क्लास ऑफ ॲक्टिव्हिटी. जे पण ॲक्टिव्हिटीज आहेत आता याच्यामधून ह्या काय आहेत, युजर नेम टाकणं, पासवर्ड टाकणं, लॉग इन करणं, ह्या काय आहेत, ह्या पण एक ॲक्टिव्हिटीज आहेत. म्हणजे ह्या ॲक्टिव्हिटी सबक्लास झाल्या ह्या ॲक्टिव्हिटीच्या. म्हणजेच आणि नंतर ॲक्टिव्हिटी ही अँड्रॉइड मॅनिफेस्ट XML फाईलमध्ये डिक्लेअर केली जात असते. जसं की ही एक्झाम्पल दिलेत, लॉग इन स्क्रीन, रजिस्ट्रेशन स्क्रीन, होम स्क्रीन, ह्या सगळ्या काय झाल्या ॲक्टिव्हिटीज झाल्या. मग ही सिंगल स्क्रीन रिप्रेझेंट करते. मग ॲक्टिव्हिटीची काही लाईफ सायकल आहे, तुम्ही ते बघू शकतात खाली. ऑन क्रिएट म्हणजे काय, समजा आपण दुसरं काहीतरी घेऊ. समजा तुम्ही
आता हे पेज ओपन करण्यासाठी एक लिंक होती, ठीक आहे, एक लिंक होती. त्या लिंकवर तुम्ही क्लिक केल्यावरती ती ॲक्टिव्हिटी क्रिएट झाली. म्हणजे ती दिसत नाही तुम्हाला, नाही ती स्टार्ट झाली, ती फक्त क्रिएट झाली बॅकग्राऊंडमध्ये. नंतर ती स्टार्ट होईल म्हणजे पहिले ती क्रिएट होईल, म्हणजे जे मागे पेज आहे ना ते बनल्यानंतर ती चालू होईल. ती अजून पण तुम्हाला दिसत नाही. नंतर ती रिझ्यूम होईल, रिझ्यूम शब्द येतो, रिझ्यूम होईल. नंतर रिझ्यूम म्हणजे काय, पॉज आणि रिझ्यूम असतो ना, पॉज म्हणजे थांबणे आणि रिझ्यूम म्हणजे चालू होणे, रनिंगमध्ये येणे. म्हणजे रिझ्यूम म्हणजे मग ती आता रन होईल. मग ती आता रन झाल्यावरती तेव्हा ती तुम्हाला हे पेज दिसेल. आणि नंतर तुमचं काम झाल्यावरती तुम्ही सबमिट करणार. सबमिट केल्यावरती तुम्ही त्याला कट करायचं म्हणणार, तेव्हा ते काय होईल, पॉज होईल. एकदमच स्टॉप नाही होत, एकदमच कट नाही होत. पहिले पॉज होतं, नंतर मग स्टॉप होतं, नंतर मग खाली अजून एक आहे ऑन डिस्ट्रॉय असतं. ऑन डिस्ट्रॉय लगेच डिस्ट्रॉय होईल. डिस्ट्रॉय म्हणजे काय, मेमरीमधून ती ॲक्टिव्हिटी डायरेक्ट कट होऊन जाते. याच्यामधून दुसरं ऑप्शन पण येतं ऑन रिस्टार्ट. म्हणजे तुम्ही ती ॲक्टिव्हिटीला परत रिस्टार्ट करू शकता डिस्ट्रॉय होण्याच्या आधी. म्हणजेच ती ॲक्टिव्हिटी लवकर स्टार्ट होईल बुवा असे ते. नंतर फ्रेम लेआउट काय, की असे आपण सायजेस ॲप्लिकेशनचे किंवा वेब पेजचे असे सायजेस जे की एकमेकांवरती येतात. बघा, एकमेकांवरती येतात. पहिले सांगून देतो कसं, की समजा तुम्ही व्हॉट्सअप ओपन केलं, समजा तुम्ही लॅपटॉपमध्ये व्हॉट्सअप ओपन केलं, व्हॉट्सअपनंतर तुम्ही क्रोम ओपन केलं, क्रोम ब्राउझर, तर ते क्रोम ब्राउझर व्हॉट्सअपच्या वरती ओपन होईल. म्हणजे याचा अर्थ काय झाला, की व्हॉट्सअप त्याच्या खाली जे फक्त ते दिसत नाही, एक्झॅक्ट सेम तुम्ही म्हणू शकता एक्झॅक्ट सेम पिक्सेलवर, सेम हाईट विड्थवर, ते पोझिशनवर दोघी एका याच्यावर आहेत, पण त्यांची जी इंडेक्स झेड ती खालीवरती. म्हणजे काय झालं, की जो लेट आला तो दिसेल बुवा, असं त्याचा अर्थ आहे. की फ्रेम लेआउट म्हणजे एकामागे एक. सिम्पल व्ह्यू ग्रुप लेआउट येते. आणि डिस्प्ले वन व्ह्यू म्हणजेच एकच व्ह्यू डिस्प्ले करेल, कोणता, जो टॉपवर आहे. आणि याच्यामध्ये जे पण चाइल्ड व्ह्यूज आहेत ते सेम पोझिशनवर असतात. आणि जो शेवटचा व्ह्यू म्हणजेच जो शेवटचा व्ह्यू दिसतो आहे आपल्याला, तो व्ह्यू आपल्याला दिसेल बॉ टॉपवरती. आणि हे ओव्हरलॅपिंग असतं, UI एलिमेंट असतात. आणि हे ओव्हरलॅपिंगला सपोर्ट करतं. नंतर याच्यामध्ये स्टॅक असतात. म्हणजे स्टॅक तुम्ही पाहिलं असेल, स्टॅक C++मध्ये ते स्टॅक असतात. ते स्टॅकमध्ये समजा इथं व्हॉट्सअप तुम्ही टाकलं तर व्हॉट्सअप इथं खाली चालत जाईल. लगेच क्रोम टाकलं तर क्रोम खाली चालत जाईल. लगेच तुम्ही इथं टाकलं यूट्यूब टाकलं तर यूट्यूबचा खाली चालत जाईल. म्हणजे सर्वात वरती जे असेल ते दिसेल आणि जे खाली असतील ते खाली लपून जातील. हे चाइल्ड्स असतात. नंतर ऑल चाइल्ड्स आर सेम पोझिशन. जे पण चाइल्ड्स आहेत ते सेम पोझिशनवर असतील. स्टॅक ऑन ओव्हर अनदर म्हणजे जे पण म्हणजे एकमेकांच्या वरती स्टॅक असतील बुवा. आणि पुस्तकात त्याचे एक्झाम्पल दिले आहे, तुम्ही ते पाहू शकतात. हे आहे. नंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन, क्रिएटिंग पॉपअप मेन्यू म्हणजे काय. आपण ते पाहून घेऊ की मेन्यू म्हणजे काय असतं ते. मेन्यू म्हणजे एक असं, पहिले मेन्यू बघून घेऊ. मेन्यू म्हणजे काय, की मेन्यू म्हणजे एक असा UI एलिमेंट जो की लिस्ट करतो ऑप्शन्सची. जे पण ऑप्शन्स आहेत, जे पण ॲक्शन्स आहेत, ॲक्शन्स म्हणजे बटन, आपण ॲक्शन्स आहेत त्यांना प्रोव्हाइड करतो. आणि हे इंटरॅक्ट विथ ॲप्स म्हणजे ॲपमध्ये आपल्याला काही ऑप्शन्स बघायचे तर आपण ते बघू शकतो बा. एक्झाम्पल, समजा तुम्ही इथं समजा एखादी ॲप आहे आणि त्या ॲपच्या बाजूला तुम्ही इथं बघित असेल 3 बार्स असतात. काय ते मेन्यू, जे तुम्ही त्याच्यावर क्लिक केल्यावरती मग तिथे तुम्हाला दिसतं, ऑप्शन्स दिसतात की काय करायचं बघ तुम्हाला. युजर नेम म्हणजे काय असं, प्रोफाईल, सेटिंग, असे ऑप्शन्स असतात. ते काय ऑप्शन झाले, ते काय झाले, ॲक्शन झाले ते.
मग त्याच्यामध्ये प्रकार पडतात, 2 प्रकार. जर समजा तुम्ही होममध्ये आहेत मोबाईलच्या आणि तो WhatsAppचा आयकॉन आहे, त्या WhatsAppच्या आयकॉनवरती तुम्ही जर प्रेस करून ठेवलं आणि प्रेस करून ठेवल्यावरती नंतर इथं ऑप्शन दिसतात, की तुम्हाला अनइन्स्टॉल करायचं आहे का? तुम्हाला याला रिमूव्ह करायचं आहे का? किंवा दुसरं काही ऑप्शन असे दिसतात. हे पद्धत झाली लाँग प्रेस्ड, म्हणजे याला ही पद्धतला कॉन्टेक्स्ट मेनू म्हणतात. लाँग प्रेस्ड ऑन सिलेक्ट आयटम. जेव्हा आपण एखाद्या ॲपवर किंवा ऑप्शनवर क्लिक करून धरतो, दाबून धरतो, प्रेस करून धरतो, तेव्हा जे ऑप्शन दिसतात त्या ऑप्शनांना कंटेक्स्ट मेनू म्हणतात. आणि जे ऑप्शन असे बार्समध्ये किंवा बाजूला साईडला काहीतरी ऑप्शन करून दिलं असतं, नंतर त्याच्यावर क्लिक केल्यावरती ते ॲपियर होतं, तेव्हा त्याला आपण म्हणतो ऑप्शन मेनू. आणि मेनू का बसतं, की जे पण ऑप्शन्स आहेत त्यांना हाईड करण्यासाठी असतं. ते ऑप्शन आपल्याला दरवेळेस नाही लागत. जेव्हा लागतात तेव्हा त्यांची गरज पडते, तेव्हाच त्यांना आपण क्लिक करून बोलू शकतो आणि काही आपलं टास्क जे आहे ते परफॉर्म करू शकतो. असं ते मेन्यू असतं. मग पॉपअप मेन्यू काय, की डिस्प्ले क्विक ॲक्शन. जे पण क्विक ॲक्शन्स आहेत त्या क्विक ॲक्शन्सला ते डिस्प्ले करायचं काम करत असतं. नंतर त्याच्यामध्ये मग याला बनवायचं कसं, पॉपअप मेन्यूला बनवायचं कसं, तर पॉपअप मेन्यूला पहिले पॉपअप मेन्यू आपण ते पूर्ण बघून घेऊ. पॉपअप मेन्यू कसं येते, की एखादं समजा एखादी म्हणजे नोटिफिकेशन कशी येते, एकदम पॉपअपसारखी म्हणजे लगेच येते आणि थोडा वेळ थांबते आणि लगेच चालली जाते. तसंच पॉपअप मेन्यू असतं, की ते थोड्या वेळसाठी येतं आणि लगेच चाललं जातं. जे की स्क्रीनची जागा स्पेस घेत नाही. त्याच्यामध्ये क्रिएट मेन्यू पहिले कसं क्रिएट करायचं, की क्रिएट मेन्यू रिसोर्स फाईल हे दिलं आहे, की क्रिएट जे पण कंटेक्स्ट आहे, जे पण मेन्यूज आहेत ते मेन्यूज पहिले क्रिएट करून घ्यायचे. नंतर मेन्यूला लोड करण्यासाठी पॉपअप मेन्यू च्या फोल्डरमध्ये त्यांना ॲड करायचे. नंतर इन्फ्लेट द मेन्यू, म्हणजेच जे पण आयटम्स आहेत ते आयटम क्लिक गेल्यावरती काय परफॉर्म होईल ते ॲड करायचं. नंतर डिस्प्ले द पॉपअप मेन्यू, नंतर त्याच्यामध्ये डिस्प्ले द पॉपअप मेन्यू म्हणजे जे पण काही समजा तुम्ही इथं ते 3 ऑप्शन्स आहेत, तर 3 ऑप्शन आता ते ऑप्शन्स डिस्प्ले होत आहेत का की नाही होत आहेत ते बघण्याचं काम इथं करायचं. डिस्प्ले द पॉपअप मेन्यू म्हणजे जेव्हा क्लिक होईल तेव्हा डिस्प्ले पॉपअप मेन्यू करून द्यायचा. त्याच्यामध्ये तो प्रोग्राम येईल, असं ते प्रोग्राम आहे. त्याचे ॲडव्हान्टेजेस काय, की ते स्क्रीनची स्पेस घेत नाही, इझी टू यूज आहे आणि प्रोव्हाइड क्विक ॲक्शन्सला ते प्रोव्हाइड करत असतो. हे झालं आपलं आजचे क्वेश्चन्स. नंतर पुढच्या भागात आपण नेक्स्ट पार्ट पाहू. इथं आपण थांबू. धन्यवाद.